वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तर इथं बघा आज करवा चौथ आहे, त्याच्यामुळे आज सकाळी मी लवकर पहाटे 4 वाजताच उठले होते आणि जसं की कालच्या मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं सरगी वगैरे घेतली होती. त्याच्यानंतर आत्तींसोबत जाऊन मस्त फिरून वगैरे आले. सकाळचं स्वयंपाक वगैरे झालं, सगळी पूजा वगैरे पण करून घेतली. मी इथं कथा वाचायची असते तर ती कथासुद्धा मी मोबाईलमध्ये बघून वाचली होती, त्याच्यामुळे ते काय मला शूट तुम्हाला दाखवता नाही आलं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मी पूजा दाखवते. हे बघा, ह्या पद्धतीनं आपण ना करवा चौथची पूजा करतो आणि हा फोटो जो दिसतोय हा करवा माताचा आहे. आणि ह्याच्यासाठी ना मला काल बऱ्याच ताईंच्या काही काही कमेंट आल्या, तर त्या मी तुम्हाला सांगेनच पुढे जाऊन. तर इथं ना आता आत्तीची आणि माझी स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली. 4 वाजताचं शूट आहे बरं का हे. आणि इथं मी भाजी बनवायला लागले होते, तोपर्यंत आत्तीने इकडं कणिक मळायला घेतली होती. कारण आज आमचा बेत होता की म्हटलं पुरी नकोच बनवायला, चपातीच बनवायची होती. कारण तुम्हालाही माहिती आहे सध्या डाएटवर असल्यामुळे म्हटलं तेलकट वगैरे काही खायला नको, म्हणून मग म्हटलं चला चपाती भाजीच बनवूया. तर कालचा विषय असा होता की काल मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तुम्ही करवा चौथ करता का. तर हो, मी करवा चौथ करते आणि गेली जवळजवळ 10 वर्ष झालं मी करवा चौथचं व्रत करते. का ते पण सांगते, पण 2 मिनिटं थांबा तुम्ही. आत्ती कणिक मळायला लागली तिकडं. पण आज आम्ही म्हणलं पुरी बनवायची, आज चपाती बनवायची आमचं प्लॅन चालू आहे. आणि थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे ना ती तेलकट करायचं नाही, म्हणून म्हणलं कणकीत पुरीला जसं मळतं तसंच मळायचं आणि त्याची चपाती लाटायची. नमक टाकले, ओवा घेतला आता इथं. आणि अगदी थोडीशी साखर टाकली चमच्यावर. बस. कोथिंबीर, मेथीला करून आत्तींच्या साडीला लागली ही सगळी. घाम आल्या आत्तींना. पूजा इथं मांडलेली होती, मग त्या काय दिवा विजू द्यायचा नसतो म्हणून फॅनच लावला नाही. पाणी टाकून मळून घ्यायचं आता. कोथिंबीरची काढी टाका पाणी थोडं. इथं ना आता आत्ती कणिक मळून घेत होता, तोपर्यंत मी पटकन भाजी वगैरे इथं बनवून घेतली आणि मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून तयार होती. त्याच्यानंतर म्हटलं चपाती पण बनवून घेऊ. तर बघू शकताय बघा कणिक किती छान दिसते ना. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, चपाती खूप छान लागते अशी. तर चला, मेन महत्वाचा मुद्दा राहिला बाजूलाच. चपात्या लाटत लाटत बोलते तुमच्यासोबत. तर काल मला अशा भरपूर कमेंट्स आल्या की तू कसं काय करवा चौथ व्रत करते, आपल्याकडे करवा चौथचं व्रत नसतं, तू हिंदू आहेस का, किंवा बाहेरच्या ज्या संस्कृती म्हणजे ज्या पद्धती आहेत त्या कशाला आपल्यात आणायच्या, आपल्या संस्कृती करायच्या. सगळं बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना माझ्या मावशी गेली 25 वर्ष त्या देहरादूनमध्ये राहतात, त्याच्यामुळे ना त्या तिकडच्या सगळ्या पद्धती त्यांना कल्चर वगैरे सगळं माहिती आहे. आणि मी माझ्या मावशींना लहानपणापासून मी बघत आले आणि मी माझ्या मावशींकडे सुद्धा होते, त्याच्यामुळे मी सुद्धा करवा चौथ वगैरे हे सगळं लहानपणापासून बघत आले. मग मला पण ते आवडतं करायला मनापासून आणि मी गेली 10 वर्ष झालं मी सुद्धा करवा चौथचं व्रत करते. आणि महत्त्वाचा विषय सांगायचा म्हटलं तर ना आपल्याला कसं वाटतं की हा वटपौर्णिमा आले, उपवास कसा मोडायचा, केलाच पाहिजे, हो की नाही. तसं माझंही आहे. मला सुद्धा करवा चौथचं व्रत आलं की असं वाटतं मी तो मोडूच शकत नाही, म्हणजे मी तो करतच आले पहिल्यापासून म्हणून. आणि ह्याच्या पाठीमागची भावना महत्त्वाची सगळ्यात जास्त म्हटलं तर, कारण ना वटपौर्णिमेचा उपवास असो किंवा करवा चौथचा व्रत असू दे, तो उपवास करण्यापाठीमागं काय हेतोय की आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हा उपवास करतो. तर मग आपल्याकडे उपवास हा असला काय किंवा नसला काय, आपल्याला आपल्या पतीसाठीच करायचं आहे ना. तर म्हणून मग मी ते करते. आणि मला वाटतं बऱ्याच जणींच्या कमेंट्सला आन्सर मिळाले असतील आता. ठीक आहे, जिकडच्या तिकडच्या पद्धती असतात, जे त्या असतं, पण मला आवडतं म्हणून मी माझ्या आवडीनं मी करते. आणि आपल्या बाकीचे जे सणवार असतात ना त्यातलाच हा एक भाग समजून मी इथं करते सगळं. आणि बाकी तर मग इथं मला घरात पण माझ्या सगळे सपोर्ट करतात. आत्ती तर माझ्या खूप सपोर्ट करतात, कारण त्यांना खूप आवडतं की मी ह्यांच्यासाठी मी व्रत करते ते म्हणून. त्याच्यामुळे असं काही नाही, मला काय वाटत नाहीये. आणि चला मग आता इथं देवाला दुधाचा म्हणजे भोग चढवतात म्हणून मग तांदळाची खीर बनवली होती, प्रसाद वगैरे दाखवला आणि मग मी इथं छान मस्त अशी रेडी झाले. तर आता म्हटलं चला, चंद्र यायची वेळच झाली होती, तसं या संकष्टी असते त्याच्यामुळे चंद्रोदय हा उशिराच होतो ना. मग इथं तर मी आवरून निघाले होते. आस्ताची मध्ये मध्ये खूप लुडबुड होती, मम्मा सावकाशे, मम्मा हे पडल, मम्मा ते पडल असं. तर आरोचे पप्पा अजून तयार होत होते, तोपर्यंतच मग मी वरती आली. म्हटलं येऊन थोडा वेळ वाट बघावी, कारण चांदो मामा येऊन लगेच गायब होतात. आबाळ आले ना. चांदो मामा माझ्या अगोदर असतात जमली चांदो मामाची वाट बघून. थांब जरा 1 मिनिट. आहो कधी यायचा चंद्र, वाट बघतोय आम्ही इथं. आला बघा चांद, वाट बघितल्यासारखं. चला
आणि इथं ना आता जवळजवळ अर्धा तास गेला आणि मग परत चंद्रोदय झालं. म्हणजे जे टायमिंग दिलं होतं ना त्याच्यानंतर म्हणजे 9:30 वाजून गेले होते. तर म्हटलं चला आता चंद्रोदय झालेलंच आहे तर सगळ्यात अगोदर इथं चंद्राची आपण पूजा करून घेणार आणि मग त्याच्यानंतर ह्यांना टिक्का वगैरे लावून ऑप्शन वगैरे करायचं आणि मग ह्यांना छालनीतनं आपण बघणार असं. तर इथं चालूच आहे आपली पूजा वगैरे इकडं. आणि आस्ताचे खूप सारे प्रश्न असतात बरं का, की चांदो मामा येतोच कसा, जातोच कसा, मग तो आपल्याकडे कसा यायला लागलाय, असं तिचे खूप सारे प्रश्न चालूच होते. आणि इथं मला असं झालं होतं की सकाळी म्हणजे जवळजवळ 5 वाजल्यापासून पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नव्हता, त्याच्यामुळे परत आता थोडीशी एनर्जी म्हणजे नाही का डाऊन होत चालली होती. आणि असं वाटत होतं की डोळ्यात जीव यायला लागलाय. आणि मग झाली पूजा वगैरे मग मस्त छान. आणि ह्यांना सुद्धा छलनीतनं बघितलं आणि त्याच्यानंतर मग चांदो मामाला सुद्धा बघितलं. हे बघा किती छान दिसत होतं, दोन्ही चांदो मामा माझे समोरच होते. छान दोन्ही माझे बरं का. तर खूप छान पद्धतीने पूजा वगैरे झाली. पण कसं ना उशीर किती जरी झाला तरी आपलं चांदो मामाची पूजा झाली आणि चांद बघितला तर जरा पूजा आपली झाल्यासारखी वाटते, हो की नाही. आणि आजकाल तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर ना जी करवा चौथची पूजा आहे ना बाहेरच करतात असं नाही बरं का, आपल्याकडे सुद्धा आता भरपूर प्रमाणात सगळेजण हे उपवास करतात. पुण्याच्या ठिकाणी वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणाचा करवा चौथ हा उत्सव ना चांगला ह्याच्यात साजरा करतात. आणि इथं बघा मग ह्यांनी मला पाणी वगैरे दिलं, पूर्ण ग्लास भरूनच प्यायला लावलं. म्हटलं दिवसभर सकाळपासून पाणी नाही तर पिऊन घे म्हणून. तर त्यांनी पाणी पाजलं. मग त्याच्यानंतर मला मिठाई भरवली, मग मी सुद्धा ह्यांना मिठाई भरवली आणि मग ह्यांच्या पाया वगैरे पडून मग मी खाली आले. मोठा लाल भूट घाला होता मला चांगले दिसते त्यांच्या नरकस काय हो ना आणि आत्तींना ना साडी आणि सगळं आपला श्रृंगार वगैरे सगळं दिलं. त्याला ना बायना म्हणतात, तर ते सासूबाईंना द्यायचं असतं म्हणून मी ते दिलं. आणि असा आजचा माझा लुक होता करवा चौथचा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण मिळून जेवण करायला बसलो उपवास सोडायला. म्हणजे 10-10:30 वाजले होते आम्हाला. मामांचं जेवण ऑलरेडी झालं होतं. तर कसा वाटला तुम्हाला करवा चौथचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटू परतच्या ब्लॉगमध्ये. बाय.